एक बाई होती दादर स्टेशनला, ती ट्रेन पकडत होती आणि ट्रेन पकडण्याच्या टायमामध्ये थोडासा रश होता. एक गजरेवाली तिला भेटली. ती घरी आली, घरी बघितलं तिची चेन नाही, तिचं अंगठी नाही, तिचं ब्रेसलेट नाही, तिचा कडा नाही, काय नाही. थोडं म्हणजे जेव्हा तिला शुद्धीवर आली तेव्हा ती म्हणाली, एक बाई होती दादर स्टेशनला, ती ट्रेन पकडत होती आणि ट्रेन पकडण्याच्या टायमामध्ये थोडासा रश होता. त्याच्यामुळे झालं की एक गजरेवाली तिला भेटली आणि ती गजरेवाली तिच्या बाजूच्या डब्यात म्हणजे लगेजमध्ये चढत होती. तर त्या गजरेवालीने फक्त असंच तिला काहीतरी विचारलं की बाबा हे स्टेशन, ही ट्रेन कुठे चालली आहे म्हणून, आणि तिने तिचं उत्तर दिलं आणि सांगितलं बाबा ही अमुक ठिकाणी होतं. वशीकरण असं तिच्यावर केलेलं. ती स्वतःच आपलं हातातलं सगळं दागिने वगैरे तिला सगळं काढून देत होती म्हणून. आणि मग ती घरी आली, घरी बघितलं तिची चेन नाही, तिचं अंगठी नाही, तिचं ब्रेसलेट नाही, तिचा कडा नाही, काय नाही. आणि मग नंतर थोडं म्हणजे जेव्हा तिला शुद्धीवर आली तेव्हा ती म्हणाली की अरे बाबा असं झालं की मला माहिती नाही की असं तिने माझ्यावर काय केलं की मीच स्वतः सगळं माझे दागिने तिला तिच्या काढून तिच्या गजऱ्याच्या टोपळीमध्ये दिले. हे असं म्हणून बोलतात ना, आपल्या सोसायटीमध्ये वगैरे असे फेरीवाले वगैरे येतात, तर त्यांच्याशी जास्त आय कॉन्टॅक्ट नाही करायचं, खाली कोणी बघून बोलायचं किंवा मग इकडे तिकडे काहीतरी बघून. नाहीतर कोणी रस्त्यात थांबवलं तर जास्त बोलत नाही राहायचं किंवा काहीतरी विचित्र वाटलं तिकडून निघून जायचं. काय बघ, कारण मला वाटतं काही ना काहीतरी असेल. मला वाटतं जरी त्यांच्याकडे ती शक्ती विकती काही नसली तरी स्प्रे असू शकतो किंवा काय औषध असू शकतो जे तुम्हाला देतील, तुम्ही तशा झोनमध्ये जाल आणि काही गोष्ट. पण हे मी पहिल्यांदा ऐकलंय गजरेवालीचं.